तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे, मला वाटतं 10:30 वाजलेत. आणि आपण आता आपला डे 2ची सांगता करणार आहे. तर सांगता करायला नेक्स्ट आवाज तुम्ही ऐकाल ॲज युजल सुरभीचा. अ? नमस्कार. मी सुरभी समीर भाटकर, सौ सुरभी समीर भाटकर. आत्ता आमचा आहे आजचा ऑफिशियली तसं बघायला गेलं तर पिकनिकचा डे 2 आहे. ट्रॅव्हलिंगमधला एक पहिला दिवस गेला. तर आज आम्ही बद्रीनाथ, इथे बद्रीनाथ टेम्पल आणि मानागाव विलेज असं ते मानागाव आहे जे सकाळी केलं. मानागाव फिरायला आम्हाला 3 तास लागले. आम्ही आमच्या स्पीडने आरामात केलं, थांबत थांबत, कारण खूप साऱ्या चढणी आहेत, गर्दी आहे. त्याचा पण समीरकडून सकाळी छोटा एक ब्लॉग झालेला आहे. त्याच्यानंतर दुपारी थोडा वेळ आम्ही हॉटेलवर आलो, पण आम्हाला जेवण वगैरे होईपर्यंत 4 वाजले. दुपारी थंडी खूप होती, त्यामुळे एवढं काही फिरताना वाटलं नाही. त्याच्यानं मी संध्याकाळी आम्ही गेलो बद्रीनाथच्या दर्शनाला, कारण इथले जे आमचे लोकल येतात त्यांच्याशी ओळख झालेली आहे हॉटेलवाले. त्यांनी सांगितलेलं की दुपारनंतर जा किंवा संध्याकाळनंतर जा, थोडी गर्दी कमी असेल, कारण दर्शन घेऊन जाणारी लोकं खूप असतात परत. म्हणून आम्ही त्या हिशोबाने संध्याकाळसाठी गेलो. पण मला माहीत नव्हतं एवढं तिथे गर्दी असेल. भयंकर अशी लाईन होती, भयंकर. तरी आम्ही गेलो मंदिरापर्यंत, मंदिरापासून लाईनच्या इथपर्यंत पण गेलं, जी दर्शनासाठी रांग होती तिथपर्यंत. पण मध्येच आम्ही एक दोघांना विचारलं, म्हणजे एक दोघांना नाही, 3-4 जणांना विचारलं की तुम्ही किती वाजल्यापासून रांगेत उभे आहात. तर त्यांनी सांगितलं की आम्ही 10 वाजल्यापासून आहे, कोणी सांगितलं 11 वाजल्यापासून वगैरे आहे. तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं आत्ता 7 वाजत आले, ह्यांचं अजून दर्शन नाही, आपण जर आत्ता उभं राहिलो तर आता किती वेळ जाईल. म्हणून मग आम्ही असं केलं की दर्शन न घेता आम्ही परत खाली आलो. तिथे विचारलं VIP पाससाठी वगैरे, तर आधी म्हणाले ती लोक की आहे वरती तिथे 3100 एका पासचे आहेत. म्हणून आम्ही तिथे गेलो. नंतर ते म्हणाले की नाही नाही, आता पास नाही आहे, 5,500चा एक पास आहे. तर म्हटलं 5,500चा एका व्यक्तीचा पाससाठी खूपच जास्त अमाऊंट वाटली ती आम्हाला. म्हणून मग आम्ही ते ड्रॉप केलं. पण आम्ही मंदिराच्या अगदी पुढे आतपर्यंत गेलो आणि आम्ही तिथून बाहेरूनच मंदिराचं दर्शन घेतलं. कारण आमचं अजून पुढे जवळजवळ 17-18 दिवसाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर म्हणजे आता हे दर्शन एवढं लांब आल्यावर घ्यायला पाहिजे हे समजतंय, पण एका वेळा म्हणजे एवढा तास लाईनमध्ये उभं राहून परत दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी निघायचं आहे. त्याच्यामध्ये समीरला, गजाननला आलटून पालटून ड्रायव्हिंग करायची आहे. म्हणून मग म्हटलं आम्ही ते ड्रॉप केलं. ॲक्च्युअली गार्गीला खूप जायची इच्छा होती तिथे, पण आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता नंतर आपण जाऊ तिथे पुन्हा कधीतरी. मग गार्गीला समजावून आणलं, कारण गार्गीला खरंच मनापासून जायचं होतं. आणि दुसरं म्हणजे की आता मलाही कळत होतं की एज वाईज आणि आपल्या साईज वाईज थोडंसं तिथे नाही जमणार तेवढं. तरी पण खूप चढण उतरण करत आम्ही गेलेलो, भरपूर गेलेलो. पण जेवढं जमलं तेवढं केलं, बाकीचं बाहेरून पाया पडलो आणि आलो मग. त्याच्यानंतर आता इथे भयंकर थंडी पडली आहे. आम्हाला आता खाली जेवायलाही जावत नव्हतं, पण त्यांच्याकडे स्टाफ कमी होता म्हणून आम्ही खाली गेलो. तर आता जवळजवळ इथे मायनसमध्ये टेम्परेचर जायला लागलेलं आहे. आता आम्हाला सगळ्यांना खूप सारी सर्दी, डोकंदुखी वगैरे चालू झालं आहे. आता आम्ही पूर्ण पॅक होऊन आता झोपणार आहोत, सगळं बाम बीम फासून मस्तपैकी. अशा प्रकारे आता आमचा हा दुसऱ्या दिवसाचा प्रवास आणि पिकनिकचं असं झालं आहे वर्णन. तर काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा असावी. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.